नाही म्हणायला शिका. स्वतःची मर्यादा निश्चित करा. आयुष्यात सकारात्मक राहणं जेवढं गरजेचं आहे, तेवढंच नाही म्हणणं, नो म्हणणं गरजेचं आहे. जे लोक खूप सरळ आणि चांगले असतात, त्यांना सहसा नाही म्हणता येत नाही. ते कोणत्याही कामासाठी कधीही तयार होतात आणि नंतर विचार करून दुःखी होतात की आमच्यासारख्या चांगल्या लोकांसोबतच वाईट का घडतं. चाणक्य नीतीत स्पष्टपणे म्हटलं आहे, माणसाने आपली मर्यादा निश्चित केली पाहिजे. मर्यादेविना लोक आपल्या दुर्बलतेचा फायदा घेतात. लोकांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करणे आणि गरजेनुसार नाही म्हणणं ही एक कला आहे. जे लोक प्रत्येक गोष्टीत यस म्हणतात, ते इतरांच्या ओझ्याखाली दाबले जातात आणि स्वतःसाठी जगायचं विसरून जातात. जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या डोक्यावर बसवलं, तर शेवटी तुम्हीच तोंडावर पडाल. लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घ्यायला तयार आहेत. इग्नोर करण्यासाठी काही विशेष करण्याची गरज नसते. फक्त शांत राहा आणि तुमची ऊर्जा वाचवा. आचार्य चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती तीच असते जी इतरांच्या नियंत्रणात न राहता आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकते. नाही म्हणण्यात कोणत्याही कमकुवतपणा किंवा लाज नसते. ही तुमच्या आत्मसन्मानाची ओळख आहे. तुम्ही फक्त इतरांना आनंदी करण्यासाठी या जगात आले आहात का? तुमच्या स्वतःच्या कोणत्या अशा अपेक्षा नाहीत का? तुम्ही कोणासाठी या जगात आला आहात? जे नेहमी तुमचं वाईट करतात त्यांच्यासाठी की तुमच्या शुभचिंतकांसाठी? ज्यांच्याकडून तुमचं नेहमी नुकसान होत आहे, अशा लोकांना नेहमीच इग्नोर करा.